तर नमस्कार शेतकरी बांधवांनो, आत्ताची सर्वात मोठी बातमी आहे कर्जमाफीबद्दल. तर मित्रांनो, कोणाला मिळाल कर्जमाफी 2026 10 पात्रता निकष जाहीर करण्यात आलेला असून यामध्ये पैसे येणार का नाही हे आज आपण पाहूया. तर शेतकरी मित्रांनो थांबा, सरकारने कर्जमाफी 2026 चे नियम काढले आहेत. काही नवीन नियम होते आणि काही जुने नियम होते ते पाहूया. आधी ज्यांना पैसे मिळाले होते ना, त्यांना 40% लोकांना आता यावेळी पैसे मिळणारच नाहीत. कारण का मित्रांनो, कारण पत्राचा पूर्ण बदललेलं आहे. त्याचे तुम्ही पात्र आहात की नाही हे व्हिडिओ 2 मिनिटात पाहून घ्या आणि मग तुम्हाला समजेल. शेवटपर्यंत बघा, कारण शेवटी मी सांगणार आहे की नाव यादीमध्ये आणण्याचे 3 गुप्त मार्ग काय आहेत. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे. आज आपण बोलणार आहोत की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना 2026. सरकारने कालच नवीन GR काढला होता. त्यामध्ये 10 नवीन अटी टाकल्या होत्या आणि हा व्हिडिओ शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा. 10 नवीन पात्रता निकष डिटेलमध्ये पहा. कारण मित्रांनो, जमीन 8 नंबर 1 जमिनीची मर्यादा पाहिजे. कारण मित्रांनो, 5 एकरपर्यंत जमीन असणाऱ्यांनाच 100% कर्जमाफी आहे. 5 ते 10 एकर असलेल्यांना 50% कर्जमाफी आहे. आणि अटी नियम 2, कारण मित्रांनो, आधार कार्ड आणि बँक लिंक ही कंपल्सरी लिंक पाहिजे. आधार कार्ड बँक खात्याला लिंक नसेल तर 1ही रुपया येणार नाही. आणि 31 ऑगस्टला 2026 ची शेवटची तारीख आहे. KYC अट क्रमांक 3 KYC अपडेट करून घ्या. कारण मित्रांनो, खूप महत्त्वाचं आहे तर, कारण बँकेमध्ये जाऊन KYC केलं नसेल तर यामध्ये नाव येणार नाही. आणि पॅन कार्ड पण पाहिजे. 8 नंबर 4 फक्त पीक कर्जच पाहिजे. क्रॉप लोन पाहिजे. ट्रॅक्टर, घर, व्यवसायासाठी घेतलेलं कर्ज कधीच माफ होणार नाही आणि हे तुम्हाला कधी मिळणार देखील नाही. आणि 8 नंबर 5 30 सप्टेंबर 2025 पर्यंतचे थकबाकीदार 31 मार्च 2026 पर्यंत अर्ज केलेले, म्हणजे जे कर्ज भरले होते त्यांनाच ते अपात्र म्हणून आणि फक्त थकबाकीदारांनाच फायदा मिळणार आहे. 8 नंबर 6 एका कुटुंबात एकाच जणालाच बाप मुलगा दोघांचं कर्ज असेल तरी एकालाच मिळणार. ज्याचं नाव 7/12 लेहिलेलं आहे त्यालाच मिळणार आहे. आणि 8 नंबर 7 खूप महत्त्वाची बरं का मित्रांनो, सरकारी नोकरी नसावी. घरात कोणी सरकारी नोकरीला जर असलं तर तुम्हाला कर्जमाफी होणार नाहीच. आणि 8 नंबर 8वी, कारण मित्रांनो 4 चाकी गाडी नसावी लागते. घरामध्ये जर तुमच्या 4 चाकी जर गाडी असेल तर त्यांना मित्रांनो तुम्ही अपात्रच राहिलं हे समजून घ्या आता. आणि इन्कम टॅक्स म्हणजे ITR जर भरला असेल, इन्कम टॅक्स भारताचा नसावा तर नाव कट होईल. 10 बँक NPA दाखवते मित्रांनो, म्हणजे बँकेने जर तुमचं NPA मध्ये टाकलं असेल तर नियमित भरणाऱ्यांनाच काहीच मिळणार नाही. कारण मित्रांनो, हे देखील खूप महत्त्वाचं आहे. आणि ह्या 3 गुप्त मार्गापैकी नाव यादीत आणण्यासाठी आता सगळ्यात महत्त्वाचं, नाव नसेल तर काय करायचं. मार्ग 1 तहसीलमध्ये जायचं, जाऊन हरकत अर्ज करायचा आणि 15 दिवसात नाव लागेल. आणि बँक मॅनेजरचा मार्ग क्रमांक 2 बँक मॅनेजरला भेटायचं, NPAचं सर्टिफिकेट मागा आणि पोर्टलवर जाऊन अपलोड करायचं ते. आणि मार्ग क्रमांक 3 टोल फ्री क्रमांकावर तक्रार नोंदवायची. 7 दिवसाच्या आत तुम्हाला उत्तर मिळते मित्रांनो. आणि महत्त्वाची तारखा डॉक्युमेंट पाहिजे हे लक्षात ठेवा. शेवटची तारीख जी आहे 31 ऑगस्ट 2026. लागणारे पेपर मित्रांनो तुम्हाला आधार कार्ड, 7/12, 8 बँक पासबुक आणि NPA सर्टिफिकेट हे बँकेत मिळतं जाऊन. आणि तर मित्रांनो, या 10 पैकी एक अट जरी चुकले तर तुमचे पैसे मिळणारच नाहीत. कमेंटमध्ये सांगा तुमच्या गावात किती लोकांचं नाव आलं. आणि व्हिडिओ आवडल्यास तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि असेच अपडेट्ससाठी आपल्या सबस्क्राईब चॅनलला करायला विसरू नका. जय जवान जय किसान. तर मित्रांनो, असंच गोष्टी तुम्हाला नीट समजल्या असेल तर पुन्हा एकदा व्हिडिओ पहा. आणि जर काही जर अडथळा आला असेल तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. येणाऱ्या व्हिडिओमध्ये त्या गोष्टीवर आपण चर्चा करूया.